नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोरशीकर तुमचा आकार फाउंडेशनचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। आज आपण कंबाईन 2021चा जो पेपर होता त्यामध्ये आलेले सगळे सायन्सचे प्रश्न ते वन बाय वन आपण कव्हर करणार आहोत। लक्षात घ्या कोणता पेपर आहे 2021चा, ठीक आहे। कंबाईनचा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा त्यामधील आहे। 26/2/2022 ला झाला होता पेपर हा, ठीक आहे। आणि सेट कोणता आहे, सेट लक्षात ठेवा तो सेट ए आहे, ठीक आहे। त्यातले वन बाय वन सर्व प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत। बघा पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे तर 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेला इलेक्ट्रॉन म्हणजे काय, हा कोणत्या प्रकारचा न्यूट्रॉन। अ न्यूट्रॉन हॅव्हिंग एनर्जी ऑफ 0.025 इलेक्ट्रोवोल्ट इज कोणत्या टाईपचा हा न्यूट्रॉन आहे तो आपल्याला सांगायचा आहे, ठीक आहे। म्हणजेच काय तर हा जो न्यूट्रॉन आहे हा कुठे यूज केला जातो, लक्षात घ्या की ज्यावेळेस न्यूक्लिअर एनर्जी आहे, बरोबर। न्यूक्लिअर एनर्जी कशी जनरेट केली जाते तर त्यामध्ये दोन प्रकार असतात, एक न्यूक्लिअर फिशन आणि एक असतं न्यूक्लिअर फ्युजन। न्यूक्लिअर फिशन म्हणजेच काय की काही जे आयसोटोप्स असतात, लेट्स से की जसं युरेनियम आहे, युरेनियम 235, याच्यावर काय केलं जातं तर न्यूट्रॉनचा बंबार्डमेंट म्हणजे न्यूट्रॉन यावर आपटले जातात, न्यूट्रॉनचा बंबार्डमेंट केला जातो ज्याद्वारे या युरेनियमचे तुकडे होतात आणि त्यापासून मग नवीन दोन पदार्थ तयार होत असतात, बरोबर। पण हा जो न्यूट्रॉन आहे हा काय असतो तर हाय एनर्जी किंवा हाय स्पीडवाला असतो। तो किती आहे, त्याचा एनर्जी किती असते तर लक्षात ठेवा की 0.025 इलेक्ट्रोवोल्ट असते। 0.025 इलेक्ट्रोवोल्ट एवढी एनर्जी त्यामध्ये असते आणि त्याला म्हणतात काय, त्याला लक्षात घ्या, त्याला म्हणतात काय तर औष्णिक न्यूट्रॉन म्हणजे थर्मल न्यूट्रॉन आहे ते म्हटल्या जातं, ठीक आहे। लक्षात घ्या हा कोणता आहे तर थर्मल न्यूट्रॉन आणि कुठे यूज होतो ते एक लक्षात ठेवायचं आहे। नेक्स्ट बघा, कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तूत उष्णता स्थानांतरण, द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम अ बॉडी ॲट लो टेम्परेचर टू अ बॉडी ॲट हायर टेम्परेचर इज कशाद्वारे पॉसिबल आहे। आता आपल्याला माहित आहे की जर दोन ऑब्जेक्ट आहे है ना, दोन ऑब्जेक्ट असे जर एकमेकांच्या जवळ ठेवले, एकमेकांना चिपकवून ठेवले, याचं टेम्परेचर लेट्स से की जास्त आहे आणि त्यापेक्षा कमी टेम्परेचर याचा आहे, तर काय होतं कालांतराने याची जी हीट एनर्जी आहे ही याला ट्रान्सफर होत असते, याची हीट एनर्जी याला ट्रान्सफर होते। दोनही सारखे टेम्परेचरला येतील तोपर्यंत ते ट्रान्सफर होत राहते, ज्या स्टेटला इक्विलिब्रियम म्हटलं जातं। पण इथं प्रश्न काय विचारले, ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम अ बॉडी ॲट लो टेम्परेचर टू द हाय टेम्परेचर, टू ॲट हाय टेम्परेचर, कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानातील वस्तूमध्ये। हे कसं काय शक्य आहे, हे तर उलट झालं ना एक्झॅक्टली। कारण नॉर्मल कंडिशन काय आहे की ज्यावेळेस हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर होतं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि सर्वांनी अनुभवलं पण आहे। पण लो टेम्परेचर टू हाय टेम्परेचर हे कधी शक्य आहे, बघा इम्पॉसिबल आहे का, नाही इम्पॉसिबल नाही आहे। जसं फॉर एक्झाम्पल फ्रीज आहे किंवा एसी आहे, हे कसे काम करत आहे, हे करत काय आहे तर हे लो टेम्परेचर टू हाय टेम्परेचर काय तर उष्णता ट्रान्सफर करत आहे आणि म्हणून ते काय तर कंटिन्युअसली थंडी आहेत, कंटिन्युअस काय तर ते थंड आहेत। कसं करतायत ते लो टेम्परेचर टू हाय टेम्परेचर ही ट्रान्सफर करत आहे। म्हणजे त्यासाठी आपल्याला असे काहीतरी मशीन्स यूज करावे लागणार आहेत, म्हणजेच काय तर ते आपल्याला एक्सटर्नल काहीतरी काम करून एक्सटर्नल वर्क करून म्हणजे बाह्य कार्य करून काय तर ते करावं लागणार आहे, राईट। आणि म्हणून या प्रश्नाचा आन्सर येणार काय तर थर्ड, पॉसिबल बाय डुईंग सम एक्सटर्नल वर्क, बाहेरून काहीतरी कार्य करून, जसं फ्रीजमध्ये स्ट्रक्चर आहे किंवा एसी मध्ये आहे सेम तसंच काहीतरी आपल्याला एक्सटर्नल काहीतरी काम करावं लागणार आहे। अदरवाईज हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर हे तर नेहमी कधी पण होतच असतं। त्यामुळे या प्रश्नाचा आन्सर लक्षात ठेवा, येणार काय तर थर्ड ऑप्शन असणार आहे। नेक्स्ट, ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता त्याला काय म्हणतात, मिनिमम ऑडिबल फ्रिक्वेन्सी ऑफ अ साऊंड मीन्स किती आहे, लक्षात घ्या की ऑडिबल फ्रिक्वेन्सी किती आहे तर 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज ही काय तर रेंज आहे ऑडिबल फ्रिक्वेन्सीची। म्हणजे आपल्याला जो आवाज येतो ना, ऐकू येतो तो काय तर तो या रेंज मधला असतो। 20 पेक्षा कमी फ्रिक्वेन्सीचा आवाज किंवा 20,000 पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचा आवाज तो आपल्याला ऐकू येत नाही, ठीक आहे। तर आता यामध्ये बघा की ही जी रेंज आहे किंवा हा जो आवाज आहे किंवा जो फ्रिक्वेन्सी आहे यासाठी अजून एक नाव आहे, ते त्यालाच काय म्हणतात तर पिच म्हटलं जातं, त्यालाच काय म्हणतात तर पिच म्हणतात। इंग्लिशमध्ये जो वर्ड आहे तो लक्षात ठेवा, तो काय तर पिच। त्यामुळे याला म्हणतात काय तर, याला म्हणतात लोअर पिच आणि याला म्हणतात काय तर हायर पिच, त्याला म्हणायचं हायर पिच आणि हा काय झाला तर लोअर पिच। इथे आपल्याला काय विचारले, मिनिमम ऑडिबल फ्रिक्वेन्सी, त्यामुळे आन्सर येणार काय तर लोअर पिच लिमिट ऑफ द ऑडिया, न्यूनतम मर्यादा। इथं पिच साठी जो मराठीमध्ये वर्ड यूज केलाय तो काय तर तो मर्यादा आहे। पण एक लक्षात घ्या की हा जो मर्यादा वर्ड आहे हा प्रत्येक तुम्हाला वेगवेगळा मिळेल। इव्हन या पेपरमध्ये मर्यादा विचारले वर्ड यूज केलाय, दुसऱ्या पेपरमध्ये कदाचित दुसरं यूज केलं असणार आहे। त्यामुळे सायन्सचे वर्ड्स लक्षात ठेवताना तुम्हाला इंग्लिशमधले काही वर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत, जरी तुम्ही मराठी मीडियमचे असतात, ठीक आहे। लक्षात ठेवा की पिच हा वर्ड कशाशी रिलेटेड आहे तर फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड आहे। त्यामुळे सगळ्यात कमी जी रेंज आहे त्यालाच काय म्हणतो आपण तर
त्यालाच आपण मिनिमम ऑडिबल फ्रिक्वेन्सी म्हणत असतो. नेक्स्ट पुढचा जो प्रश्न आहे तो काय तर हिरा रिकामी जागा आहे, डायमंड इज अ ब्लँक आहे ना, म्हणजे कोणत्या, आणि सगळ्या ऑप्शनमध्ये काय दिलं तर आपल्याला क्रिस्टल असं नाव दिलेलं आहे की तो म्हणजेच काय तर नेमकं कोणत्या प्रकारचा क्रिस्टल आहे हे आपल्याला विचारले. याचा अर्थ काय की आपल्याला क्रिस्टलचे सर्व प्रकार माहीत असायला पाहिजे, त्यासोबतच त्या प्रकारांचे त्यांचे एक्झाम्पल सुद्धा माहीत असायला पाहिजे. तर कोणकोणते प्रकार आहेत मग बघा. क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स, क्रिस्टलाइन सॉलिड जे आहेत, कारण सॉलिडचे दोन प्रकार असतात, एक असतं क्रिस्टलाइन आणि दुसरं असतं ॲमॉर्फस. ॲमॉर्फस म्हणजेच काय की जो पावडरचा फॉर्म मध्ये असतो, आणि दुसरं काय तर क्रिस्टलाइन जसं काच आहे ना, जो तुटला, जसं गाडीचा काच तुटल्यानंतर काय तर क्रिस्टल्स तयार होतात. तर या पद्धतीने जर असेल त्याला क्रिस्टलाइन सॉलिड म्हटलं जातं. मग त्याचे कोणकोणते प्रकार आहे बघा. आयोनिक, कोव्हॅलंट, मॉलिक्युलर आणि काय तर मेटॅलिक, हे 4 प्रकार आहेत. आयोनिकचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे NaCl, K2SO4, CaF2KCl, हे सगळे एक्झाम्पल आयोनिकचे आहेत. कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टलचे कोणकोणते आहेत. डायमंड, हाच तर विचारले आपल्याला, त्यामुळे इथं आन्सर येणार काय तर कोव्हॅलंट येणार आहे. पण त्यासोबतच बाकीचे अजून कोणकोणते एक्झाम्पल आहे बघा. क्वार्ट्ज म्हणजे SiO2 आहे, बोरॉन नायट्राइड आहे आणि कार्बो रँडम हा Cl2, CH4, H2, CO2, O2, हे सर्व एक्झाम्पल मॉलिक्युलर क्रिस्टलचे आहेत. आणि त्यानंतर मेटॅलिक क्रिस्टलचे कोणकोणते आहेत तर सोडियम Na, त्यानंतर पोटॅशियम Ca, कॅल्शियम, लिथियम, फेरस म्हणजे आयर्न, त्यानंतर Au म्हणजे गोल्ड, सिल्वर आणि काय तर कोबाल्ट, हे सगळे काय तर मेटॅलिक क्रिस्टलचे आहेत. ठीक आहे, टॉपिक लक्षात आला असेल तुम्हाला. काय आहे की मॅटरमध्ये सॉलिड, सॉलिडचे प्रकार क्रिस्टल आणि ॲमॉर्फस, आणि परत त्या क्रिस्टलाइन सॉलिडचे परत प्रकार, हे 4 प्रकार आणि त्यांचे प्रत्येकांचे एक्झाम्पल्स. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा. ब्लँक मिश्र धातूचे उच्च सामर्थ्य ते वजन गुणोत्तर काय विचारलं इथं. मिश्र धातू ज्याला काय म्हणतात तर ॲलॉय म्हटलं जातं, ॲलॉय है ना. उच्च सामर्थ्य ते वजन गुणोत्तर म्हणजेच काय तर हाय स्ट्रेंथ टू वेट रेशो. हाय स्ट्रेंथ टू वेट रेशो म्हणजेच काय की स्ट्रेंथ आणि त्यानंतर काय तर डिनॉमिनेटर मध्ये काय येणार तर वेट, स्ट्रेंथ आणि काय तर वेट है ना. म्हणजेच काय तर हाय स्ट्रेंथ टू वेट रेशो म्हणजेच काय की स्ट्रेंथ आहे ते जास्त असायला पाहिजे आणि वेट काय तर कमीत कमी असायला पाहिजे. म्हणजेच काय की हलका पण त्याचे स्ट्रेंथ काय तर खूप जास्त मजबूत पण हलका असा आपल्याला काहीतरी एखादी ॲलॉय मिश्र धातू शोधायचं आहे. त्याचं यूज प्रामुख्याने कुठं करतात तर विमान आहे, ऑटोमोबाईल आहे इत्यादी उद्योगांमध्ये काय तर त्याचा यूज केला जातो. कोणता मटेरियल पाहिजे आपल्याला बघा. विमानामध्ये सुद्धा काय तर खूप जास्त हेवी असेल, जड असेल तर असा पदार्थ चालणार नाहीये. हलका पाहिजे पण त्यासोबतच काय तर खूप जास्त स्ट्रेंथ पाहिजे आणि म्हणून काय म्हटलंय हाय स्ट्रेंथ टू वेट रेशो म्हटलंय है ना. आणि तो पदार्थ कोणता आहे लक्षात ठेवायचंय. कोणता ॲलॉय आहे तर तो ड्युरॅल्युमिन आहे. कशापासून तयार होतं तर त्यामध्ये मेन जो मेटल आहे तो आहे ॲल्युमिनियम, विच इज 95% काय तर तो ॲल्युमिनियम असतो. पण त्यापासून तयार केलेला जो पदार्थ आहे ड्युरॅल्युमिन, जो ॲलॉय आहे, जो मिश्र धातू आहे तो काय तर तो खूप मजबूत आहे आणि हलका आहे है ना. त्यानंतर काय तर 4% कॉपर आहे, 0.5% मॅग्नीज आणि मॅग्नेशियम आणि 0.5% काय तर मॅग्नेशियम आहे. राईट, हा झाला ॲलॉय. ड्युरॅल्युमिन लक्षात ठेवायचे, कुठं यूज करतात ते लक्षात ठेवायचे. या व्यतिरिक्त ॲलॉयवर आयोगाने बरेच प्रश्न विचारलेले आहेत. तुम्हाला याची सगळी लिस्ट आहे ती मेंटेन करायची आहे. त्यामध्ये कोणकोणते पदार्थ आहेत म्हणजे कोणकोणते कंपोनंट्स त्यामध्ये यूज केले जातात आणि त्या ॲलॉयचा यूज कुठं आहे हे सुद्धा विचारलं जातं. ठीक आहे, एक असंच 2 वेळा प्रश्न विचारले जर्मन सिल्वरवर, तर तो एक गुगल करून ठेवा किंवा नोट्स काढून ठेवा. 2दा कंटिन्युअस आयोगाने प्रश्न विचारले जर्मन सिल्वर. नेक्स्ट बघा, पुढचा जो प्रश्न काय आहे की खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड यामध्ये अभिक्रिया होऊन धुवार तयार होतो. धुवार म्हणजेच काय तर फॉग ज्याला म्हणतात. कशापासून तयार झालाय हायड्रोकार्बन आणि काय तर नायट्रोजन ऑक्साईड यांचा दोघांचा काय तर रिॲक्शन होऊन ह्याच अनोन्य क्रियेत हे दुय्यम उत्पाद म्हणजेच काय तर सेकंडरी पोल्युटंट्स. दुय्यम उत्पाद म्हणजेच काय तर सेकंडरी पोल्युटंट्स आहेत ते तयार होत असतात. म्हणजे या ठिकाणी बघा की पोल्युटंटचे 2 प्रकार येतील, कारण सेकंडरी आहे म्हणजे ऑब्व्हियस आहे की प्रायमरी पण राहणार आहे. प्रायमरी पोल्युटंट्स कशाला म्हणतात की जे डायरेक्ट हवेमध्ये रिलीज केले जातात. कोणतेही पदार्थ हे मॅनमेड असू दे किंवा कुठूनही असेल जे डायरेक्ट हवेमध्ये रिलीज केले गेलेले आहेत, जे काय तर डायरेक्ट पोल्युटंट म्हणूनच काय तर हवेमध्ये ऍड झाले आहेत, त्याला आपण म्हणू प्रायमरी. पण सेकंडरी म्हणजे काय की जे कसे तयार झालेत की हवेमध्ये रिॲक्शन होऊन काहीतरी नवीन पदार्थ तयार झालेत पण ते सुद्धा काय तर पोल्युटंट्सच आहेत, त्यांना म्हणू काय तर मग सेकंडरी पोल्युटंट्स आहेत है ना. मग आता लक्षात घ्या की हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड यांची रिॲक्शन होऊन फॉग तयार होतो. त्यामध्ये काय असतं तर ओझोन, अल्डिहाइड, कीटोन्स, पेरॉक्सिल नायट्रेट हे पदार्थ त्यामध्ये असतात. आन्सर येणार काय तर 4th ऑप्शन येणार आहे. नेक्स्ट, अमिबा हा प्रोटोझोन प्राणी आहे कारण
अमिबावर बऱ्याचदा प्रश्न विचारले. अमिबा इज अ प्रोटोझोन ॲनिमल बिकॉज बघा काय काय पर्याय दिलेले आहेत आपल्याला. हा एक पेशीय प्राणी आहे. बऱ्यापैकी आपण शाळेपासूनच शिकत आलोय. एक पेशीय प्राणी म्हटलं की अमिबा सगळ्यांनाच आठवतो. एक पेशीय प्राणी आहे ज्यामध्ये उती किंवा अवयव नाहीत. एक्झॅक्टली हा काय तर बरोबर आहे है ना. नेक्स्ट, सर्व प्राण्यांमध्ये प्राचीन आणि सामान्य. एक्झॅक्टली, कारण सर्वांचा जो जीवन आहे तो सुरुवात झालीच कुठून आहे, काही पिढ्यांमध्ये काही वर्षांआधी जर आपण बघितलं तर सर्वांची सुरुवात झाली आहे ही एक पेशीय प्राण्यांपासूनच झाली आहे. त्यामध्ये पण बघितलं तर ते सर्वात आधी सुरुवात जी आहे सजीवांची सुरुवात आहे ही झाली कुठून तर पाण्यामधून झालेली आहे. हे आपण काहीतर अभ्यास केलेला आहे. त्यामुळे सर्वात प्राचीन आणि सामान्य आहे हा सुद्धा काहीतर बरोबर आहे. छद्मपादाचा वापर हालचालीसाठी करतो, ट्रान्सलोकेट करण्यासाठी करतो किंवा ज्याला लोकोमोशन म्हणतात. लोकोमोशनसाठी काय तर स्युडोपोडिया काय असतं त्याला, स्युडोपोडिया ज्याला काय तर छद्मपाद म्हणतात. बघा अमिबाचा स्ट्रक्चर कदाचित तुम्हाला माहित असेल की रॅन्डम काही पण स्ट्रक्चर असतो म्हणून, बरोबर. आणि याचा हा जो भाग असतो बघा या ठिकाणी हा भाग आहे, हा भाग आहे, हा इकडे भाग आहे, इकडे भाग आहे, यांनाच काय तर छद्मपाद म्हटलं जातं, त्याला स्युडोपोडिया म्हणतात. आणि त्याचाच यूज काय तर तो लोकोमोशनसाठी म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी काय तर करत असतो. त्यामुळे हा सुद्धा पर्याय काय तर बरोबर आहे. नेक्स्ट काय, अंगावर छिद्र असलेला प्राणी. अरे एकच पेशीपासून तयार झाले, कुठून छिद्र तयार होणार आहे, बरोबर. त्यामुळे आपल्याला क्लिअर लक्षात येते की त्याच्या अंगावर तर काही छिद्र वगैरे तर काही राहणार नाहीच आहे, बरोबर. कारण एकच पेशी आहे, त्या एक पेशीला अजून पुढे काही छिद्र राहते, त्यामुळे चौथा तर येणार नाही, बरोबर. काय तर ए बी सी अ ब क हे बरोबर आहे. तिसरा पर्याय काय तर हा बरोबर असणार आहे. नेक्स्ट पुढचं बघा काय आहे, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन वरचा प्रश्न दिले. खालीलपैकी कोणती जोडी किंवा जोड्या वन्य प्राण्यांची नावे आणि काय तर त्यांची बायोलॉजिकल नेम म्हणजे वैज्ञानिक नावे या संदर्भात बरोबर आहेत ते विचारलेलं आहे, राईट. आता इथं प्रश्न बऱ्यापैकी आयोगाने आपल्या नेहमीचे ओळखीचे असे काय तर प्राण्यांचेच नावं दिलेले आहेत, ठीक आहे. त्यामुळे एक लक्षात येते की थोडंफार काय करायचे, प्रत्येकाचे जे पण तुम्ही नोट्समध्ये असेल तुमच्या किंवा जे तुमच्या आपल्या नेहमी बोलण्यात वगैरे असतात, वाचण्यात असतात, अशा सगळ्यांचे बायोलॉजिकल नाव काढून ठेवा. इथं काय आहे तर बघा आपल्याला पॅन्थेरा हा वाघासाठी यूज करतात, त्यामुळे हे तर आपल्याला म्हणता येईल की आशियाई सिंह आणि पट्टेरी वाघ हा बरोबर असू शकतो. किंवा पट्टेरी वाघाला पॅन्थेरा टिग्रिस असा म्हटलं जातं, जो पट्टेरी वाघ असतो ना त्याला पॅन्थेरा टिग्रिस म्हणतात. कदाचित हा काहीतर बरोबर असेल आणि हा पण सुद्धा काहीतर बरोबर राहू शकतं, असं कदाचित थोडंफार काहीतर गेस करून तुम्हाला तुक्का मारता येऊ शकतो, म्हणजे कोणाला माहीतच नाही अशा वेळेस, है ना. भारतीय गेंडा बघा रायनोसिरस युनिकॉर्निस आहे, इथं सुद्धा रायनोसिरस आहे, तर हा पण सुद्धा काहीतरी बरोबर राहू शकतं, है ना. आणि थायमिन हरिंग जी आहे त्याला दुसरं नाव काय तर सर्वस इल्दी, हे सुद्धा काय तर बरोबरच आहे. त्यामुळे लक्षात घ्या इथं आन्सर येणार काय तर वरीलपैकी सर्व, बरोबर. पण यासोबतच अभ्यास करताना काय करायचंय, इथून तर लक्षात आले आपल्या की बायोलॉजिकल नाव हे आयोगाद्वारे विचारलं जातं. तर तुमच्या नोट्समध्ये जे काही असतील, जे पण वाचण्यात येत आहेत है ना, तर त्या सर्वांचे बायोलॉजिकल नाव हे तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. एका कुठेतरी नोट्स तयार करून ठेवून द्या आणि फक्त एक्झामच्या आधी त्याला काय तर थोडंफार रिवाईज करायचं, म्हणजे काय तर लक्षात राहतं. नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहाने किंवा समूहांनी प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केला. प्रथमतः म्हटलंय, बरोबर. म्हणजेच काय की सगळ्यात आधी जीवांचा आपला सजीवांचा जो सुरुवात झाली आहे, सर्वात आधी पहिला जो सजीव आहे तो कसा होता तर तो जलचर होता. त्याची सुरुवातच पाण्यापासून झालेली आहे, त्याची सुरुवातच पाण्यापासून झालेली आहे. त्यानंतर मग कसा सजीव तयार झाला तर तो होता काय तर उभयचर प्राणी होता. कसा होता तर तो उभयचर होता, म्हणजेच काय की हा जमिनीमध्ये पण आणि काय तर पाण्यामध्ये पण असा. आणि त्यानंतर मग आहे काय तर तो असणार काय तर सरपटणारा. आणि मग त्यानंतर उत्क्रांती होत होत काय तर आता आपलं इमॅजिन करू की आता आपण फुल्ली डेव्हलप ॲनिमलपैकी काय तर आपण एक आहोत किंवा आपणच सर्वात जास्त डेव्हलप आहे ना. मग सरपटणारे, मग याच्यापेक्षा अजून समोरचे असणार आहेत. पण सुरुवात झाली कुठून तर जलचर. आपल्याला इथं काय विचारले, प्रथमतः जमिनीवर, प्रथमतः जमिनीवर कोणतं ते आहे कोणतं उभयचर. पूर्णता म्हटलं असतं, पूर्णता जमिनीवर म्हटलं असतं तर काय तर म्हटलं असतं आपण ते सरपटणारे, कारण हे पूर्णता नाही आहे. उभयचरची डेफिनेशन काय आहे की त्यांच्या जीवनाचा सर्वात सुरुवातीचा काळ किंवा त्यांचा जन्म सुद्धा हा पाण्यामध्ये होत असतो. त्यामुळे हे पूर्णता जमिनीवर राहणारे नाही आहेत, पण प्रथमतः म्हटले त्यामुळे ते उभयचर येणार. पूर्णता म्हटलं असतं तर आपण सरपटणारे म्हणून मार्क केलं असतं. या प्रश्नाचा आन्सर येणार काय तर उभयचर लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली. हा प्रश्न तर बऱ्याचदा आयोगाने विचारले. आन्सर काय तर त्याचा बेंथम अँड हुकर. बेंथम अँड हुकर सगळ्यात कोणी शोधून काढली नैसर्गिक क्लासिफिकेशन वर्ग वनस्पतीचं बेंथम आणि हुकर. नेक्स्ट परत एक प्रश्न बघा बॉटनीशी रिलेटेड. खालीलपैकी कोणता कारक जीव म्हणजेच काय तर ज्याला कॉझल ऑर्गॅनिझम म्हणतात, म्हणजेच काय की ज्याच्यामुळे काय तर काही रोग होणार आहे, गव्हावरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत आहे. फार इम्पॉर्टंट आहे. काय लक्षात करायचे, तुम्हाला काय नोट्स काढायचे, काय अभ्यास करायचे. बॉटनीमध्ये झाडांवर लागणारे सगळ्या रोगांची लिस्ट आणि त्यासाठी कोणतं
पॅथोजन आहे तो कारणीभूत आहे, याची लिस्ट तुम्हाला मेंटेन करायची आहे. इथं कशासाठी विचारले, तांबेरा इंग्लिशमध्ये काय नाव आहे त्याचं, व्हीट रस्ट डिसीज, आणि तो त्याचा आन्सर काय तर पक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिकाय. ट्रिटिकाय पक्सिनिया ग्रामिनीस ट्रिटिकाय हा काय तर त्याचा आन्सर आहे. लक्षात ठेवायचे व्हीट रस्ट डिसीज साठी. नेक्स्ट, शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये पाझरते. भूजल म्हणजेच काय तर जमिनीतील पाणी, हा कोणत्या घटकांमध्ये पाझरते, कालव, विहीर, त्यानंतर तलाव आणि टाकी. आन्सर काय आहे तर, त्यामुळे त्यामध्ये काय तर हे भूजल आहे ते कुठं पाझरते तर ते विहिरीमध्ये पाझरत असते. अगदी जनरल प्रश्न होता हा. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार पडतात, ज्याला एक आपण गुड कोलेस्ट्रॉल म्हणतो आणि एक काय तर बॅड कोलेस्ट्रॉल असतात. गुड कोलेस्ट्रॉल म्हणजेच कोणता आहे, गुड कोलेस्ट्रॉल इथं काय विचारलं आपल्याला, चांगले कोलेस्ट्रॉल कोणते तर गुड कोलेस्ट्रॉल कोणते आहे तर लक्षात ठेवायचं ज्याला हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणतात. हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हटलं जातं, लिपोप्रोटीन है ना, लिपोप्रोटीन. आणि जो बॅड आहे त्याला तो कोणता आहे तर तो आहे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आहे. लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आहे. इथं आपल्याला चांगलं विचारले त्यामुळे काय तर हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, त्यामुळे HDL काय तर हे याचं आन्सर आहे. लो डेन्सिटी आहे हा कसा, हा बॅड आहे. तो काय करतो तर आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहे त्यामध्ये काय तर तो जमा होतो, तो चिपकतो आणि काय तर ब्लॉकेज तयार होऊन काय तर हार्ट डिसीज आहे ते तयार होतात किंवा ते हार्ट डिसीज तयार करू शकतात. त्यामुळे हा कसा आहे तर हा आहे बॅड आहे, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. चांगला कोणता आहे तर हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन आहे, तो चांगला आहे. जनरली विद्यार्थी यामध्ये कन्फ्यूज होतात, त्यामुळे हे थोडंसं लक्षात ठेवायचं आपल्याला. नेक्स्ट बघा, जेव्हा किडनी म्हणजे काय तर मूत्रपिंड ट्युब्युलर पुनर्शोषण अयशस्वी होते तेव्हा भरपूर लघवी होते. या रोगाला चयापचय विकाराला काय म्हणतात हे आपल्याला विचारलंय. डायबिटीसचे लक्षात ठेवायचे तुम्हाला की दोन प्रकार आहेत. म्हणून डायबिटीसचे लक्षात ठेवायचे तुम्हाला, डायबिटीसचे दोन प्रकार आहेत. एक कोणता डायबिटीस मेलिटस म्हणून आहे, डायबिटीस मेलिटस, आणि दुसरं काय तर डायबिटीस म्हणजे काय तर ज्याला मधुमेह म्हणतो आपण, आणि दुसरं काय तर डायबिटीस इन्सिपिडस है ना. लक्षात घ्या, डायबिटीस मेलिटस हा रोग कशामुळे होतो तर आपल्या शरीरामध्ये आपण जो ग्लुकोज खातो ना, तो जर आपण गरजेपेक्षा जर जास्त घेतलं तर अशा वेळेस त्याचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये होतं, ग्लायकोजन मध्ये, आणि तो काय होतं, हा ग्लायकोजन मध्ये कन्वर्ट होतं आणि हा लिव्हर मध्ये स्टोअर केला जातो. आणि हा कन्वर्ट करतो कोण तर तो आहे कोण तर इन्सुलिन आहे. पण जर इमॅजिन करा की हा इन्सुलिन जर प्रॉपर सिक्रेट झाला नाही, पाहिजे तेवढा सिक्रेट झालेला नाही, तर अशा वेळेस हा ग्लुकोज ग्लायकोजमध्ये कन्वर्ट होणार नाही आणि ग्लुकोजचं प्रमाण आपल्या रक्तामध्ये काय तर किंवा युरिन मध्ये आहे तो वाढेल. या रोगालाच आपण काय तर डायबिटीज मेलिटस म्हणत असतो, डायबिटीज मेलिटस है ना. ज्यामध्ये काय तर म्हणतो ना की आपण शुगर कमी खा वगैरे, किंवा जनरली आपण जे मॅक्झिमम पेशंट बघतो ते कोणते तर डायबिटीज मेलिटसचे आहेत. दुसरे कोणते आहेत तर बघा डायबिटीज इन्सिपिडस, यामध्ये इन्सुलिनचा रोल नाही आहे. लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये इन्सुलिनचा रोल नाही आहे, यामध्ये हा ग्लुकोजचा रोल नाही आहे. यामध्ये ऍक्च्युली आहे काय की आपल्या ब्रेन मध्ये आहे काय तर पिट्युटरी ग्लँड असतं. त्या पिट्युटरी ग्लँडचे दोन भाग असतात, एक असतं अँटेरियर आणि एक असतं पोस्टेरियर, पुढचा भाग आणि मागचा भाग. पोस्टेरियर ग्लँडद्वारे काय होतं तर एक हॉर्मोन सिक्रेट केला जातो ज्याला ADH म्हणतात. ADH म्हटलं जातं अँटी डायुरेटिक हॉर्मोन, किंवा त्यासाठी दुसरा अजून एक नाव आहे तो काय तर वॅसोप्रेसिन हा एक नाव आहे, ADH और वॅसोप्रेसिन. या ADH सिक्रेट झाल्यामुळे काय होतं की आपल्या बॉडीमध्ये मॅक्झिमम जो पाणी आहे ते काय तर ते शोषून घेतलं जातं, मॅक्झिमम पाणी आहे ते शोषून घेतलं जातं. पण याची जर कमतरता झाली तर अशा वेळेस काय होणार की आपल्या बॉडीमधून पाणी आहे ते बाहेर निघत राहील, त्यामुळे युरिन जास्त लागते आणि काय होणार म्हणजे लघवी जास्त लागणार आहे आणि तहान सुद्धा काय तर जास्त लागत असते, कारण बॉडीमधून काय तर पाणी निघत आहे. तर यावेळेस लक्षात ठेवा की ग्लुकोजचा रोल नाही आहे. इथं हॉर्मोन कोणता आहे तर ADH आहे, इथं कोणता आहे हॉर्मोन तर इन्सुलिन आहे. आपल्या प्रश्नामध्ये काय विचारले की ट्युब्युलर पुनर्शोषण अयशस्वी होते, म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाणी आहे तो ऍब्सॉर्ब केलं जात नाही का, कारण ADH रिलीज झालेला नाही. तेव्हा काय तर भरपूर लघवी लागते आणि या रोगाला काय म्हणतात, कोणता रोग आहे तर तो लक्षात ठेवा डायबिटीज इन्सिपिडस आहे. डायबिटीज मधुमेह इन्सिपिडस हा रोग आहे. तर हे डायबिटीजचे दोन्ही प्रकार फार इम्पॉर्टंट आहेत. कोणते हॉर्मोन्स आहेत इम्पॉर्टंट ते सुद्धा काय तर एक्झामच्या दृष्टीने फार इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा जो प्रश्न आहे काय तर खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते तर आपल्या इंडियामध्ये जी ओरल पोलिओ वॅक्सिन आहे, ओरल पोलिओ वॅक्सिन हे आपल्याला माहिती आहे की तो वॅक्सिनच आहे बरोबर, आणि ते पण आपल्याला ओरली आहे ना. 2 बूंद जिंदगी के, अमिताभ बच्चनची आधी ऍड यायची
आणि सर्वांनी काय तर हे ओरल पोलिओ वॅक्सिन आहे हे घेतलेलेच असणार आहे. तर ही वॅक्सिन कशी आहे, तर ही वॅक्सिन लक्षात ठेवा की तोंडाद्वारे दिली जाते. तर ही जी पोलिओ वॅक्सिन आहे, या पोलिओ वॅक्सिनचे लक्षात ठेवा की दोन प्रकार आहेत. एका वॅक्सिनचं नाव काय, तर एक आहे सॅबिन आणि दुसरंचं नाव काय, तर दुसरी आहे काय तर साल्क है ना. आता ही जी सॅबिन आहे ही कशी दिली जाते, तर ही आहे ओरली म्हणजेच काय तर तोंडाद्वारे दिली जाणार आहे. आणि साल काय कशी आहे, तर ही इंजेक्शनद्वारे दिली जाणार आहे. त्यामुळे याला OPV म्हणतात, याला म्हणतात काय तर OPV आणि याला काय म्हणतात, याला म्हणतात IPV म्हटलं जातं. भारतामध्ये दिली जाते ती कोणती आहे, तर ती आहे OPV म्हणजेच काय तर सॅबिन वॅक्सिन आहे. साल्क वॅक्सिन आता रिसेंटली चालू झालेली आहे है ना, म्हणजे मला वाटतं की ते काहीतरी महिने झाल्यानंतर काय तर IPV सुद्धा दिली जाते. फक्त ते एकदाच देतात, पण 5 वर्षापर्यंत कोणती दिली जाते, तर OPV सॅबिन है ना. त्यामुळे एक लक्षात घ्या. आणि परत एक सांगतोय की पोलिओवर भरपूर प्रश्न 2-3 प्रश्न तरी आयोगाने आतापर्यंत काहीतरी विचारलेले आहेत. त्यामुळे डिसीजमध्ये जर हेल्थ अँड डिसीज हा टॉपिक जर तुम्ही करत असाल तर पोलिओ बद्दलची एक्स्ट्रा माहिती, कारण गव्हर्नमेंटची स्कीम पण आहे है ना, त्यामुळे काहीतरी हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्यासोबत काय वॅक्सिनेशन मध्ये सुद्धा हा इम्पॉर्टंट आहे, जो इंद्रधनुष्य मिशन वगैरे आहे त्यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे. याचा आन्सर काय येणार, तोंडाद्वारे दिली जाणारी OPV आणि OPVचं नाव काय तर सबिन आणि इथं सबिन दिलेलं आहे, सबिन वॅक्सिन आहे ते काय तर त्याचा आन्सर आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण 2021 चे जे सर्व प्रश्न होते कंबाईनमध्ये सायन्सचे जे प्रश्न होते सर्व कव्हर केले. बॅच बद्दल, टेस्ट सिरीज बद्दल कोणती माहिती हवी असेल तर बोर्डवर दिलेल्या नंबर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. त्यासोबतच आकार फाउंडेशनची जी वेबसाईट आहे akarfoundation.org त्यावर जाऊन सुद्धा तुम्हाला माहिती मिळवता येईल. ठीक आहे. आणि अशाच रेग्युलर व्हिडिओसाठी आकार फाउंडेशनचा जो YouTube चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबत टेलिग्रामला सुद्धा, म्हणजे चॅनल काय आहे आकार UPSC आणि MPSC यावर सुद्धा रेग्युलरली कंटेंट आहे हा अपलोड होत असतो. तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.